पुणे घाटमाथ्यावर मोठा पाऊस झाल्याने मुळा आणि मुठा नदीला पूर, एकता नगर परिसरात पाणी शिरलं। प्रशासनाकडून नागरिकांचे रेस्क्यू, सुरक्षेच्या कारणास्तव वीज बंद, विजेअभावी पिण्याच्या पाण्याबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त। पुण्यातील मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण ओव्हरफ्लो, भिडे पूल पाण्याखाली, नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद। खडकवासलातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला। पुण्यासह नाशिकला पावसाचा रेड अलर्ट। मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद। पुढील 24 तास अशी परिस्थिती राहण्याची शक्यता। रविवारनंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याचा अंदाज। जळगावच्या पारोळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। दुधई नदीच्या पुराच्या पाण्यामुळे देवगावातील 30 ते 40 घरांची पडझड, अनेकांचे संसार उघड्यावर, तर शेवगे बुद्रुक गावातील एक तरुण पुरात वाहून गेल्याची माहिती। यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यातून वाहन चालवणं बेतलं जीवावर। आरणीतील दहेली गावात कुट्टी नदी कार वाहून गेली, आईसह 2 मुलींचा मृत्यू। तर हिंगोलीतील कयाथू नदीच्या पुरामुळे उमरा ते बोलडडाग फाटा मार्ग वाहतुकीसाठी बंद। पोलिसांवरील दगडफेक भाजपच्याच गुंडांनी केली। विद्यार्थ्यांच्या डोक्यात लाठ्या घालताना पोलिसांना लाजा वाटल्या नाहीत का? अभिजित दिपके आक्रमक। वडील घरी आले तेव्हा गणवेश रक्तानं लाल झाला होता। आंदोलनात विद्यार्थी नव्हते, गुंड होते। जंतर मंतरवरील पोलीस विरोधी चुकीचं नरेटिव्ह पसरवलं, जखमी पोलिसांच्या कुटुंबियांचा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर। शहांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येणार। दिल्लीतील लाठीचार्जच्या घटनेनंतर शहा पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात। संसदीय अधिवेशनाचा 10वा दिवसही गोंधळाचा। लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज 3 ऑगस्ट पर्यंत स्थगित। विद्यार्थी आंदोलनावर मोदी शहांनी भूमिका स्पष्ट करावी, खरगेंकडून चर्चेची मागणी। आधी हाडं मोडली आहेत, आता FIR करून खाती बंद करताय मोदी शहा। तुम्ही जेनझीला धमकावून गप्प करू शकत नाही, राहुल गांधींचा हल्लाबोल। दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह। भिवंडीत इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 10वर। 12 तासांहून अधिक काळाच्या बचाव कार्यानंतर मृतदेह हाती, दोषींवर फौजदारी कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। FDA अधिकाऱ्यांनी मंत्रालय आणि विधान भवनाच्या कॅन्टीनबाबत तयार केलेला 98% अहवाल खोटा। स्वच्छतेबाबत अनेक त्रुटी, हायकोर्टाकडून खरडपट्टी। मंगळवारपर्यंत खासगी आणि सरकारी आस्थापनांना सुधारण्यासाठी वेळ, पुन्हा तपासणी होणार। मंत्रालयाच्या उपाहारगृहाचा परवाना निलंबित करा किंवा केळीवर काळे डाग आहेत म्हणून केलेली कारवाई रद्द करा। खासगी आणि सरकारी आस्थापनांना वेगळा न्याय का? हायकोर्टाचा FDA अधिकाऱ्यांना इशारा। पुढील सुनावणी 6 ऑगस्टला होणार। बीड जिल्ह्यात ACBची मोठी कारवाई। सामाजिक वनीकरण विभागातील अधिकाऱ्याला 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं। तक्रारदाराने 29 जुलै रोजी संभाजीनगर ACBकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचून कारवाई। 2020 दिल्ली दंगलीतील IB अधिकारी अंकित शर्मा हत्या प्रकरणी अपडेट। माजी नगरसेवक आरोपी ताहिर हुसेनला जन्मठेपेची शिक्षा, इतर 5 आरोपींना देखील जन्मठेप। 5 मिनिटात भारताला जुडोत दुसरं सुवर्ण पदक। भारतीय जवान हर्ष सिंगनं पुरुषांच्या 60 किलो वजनी गटाच्या सामन्यामध्ये सुवर्ण पदक जिंकलं, तर अस्मिता डे कडूनही महिलांच्या 48 किलो वजनी गटात अंतिम फेरीमध्ये सुवर्ण कामगिरी। दक्षिण काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला, एका स्थलांतरित कामगाराचा मृत्यू, एक गंभीर जखमी। गोळीबारानंतर दहशतवादी घटनास्थळावरून फरार। सुरक्षा दलाकडून हाय अलर्टवरती शोध मोहीम।